एजे, काय झालं? तुम्ही चिडलात का? नो. मग असे वर का आलात? बिकॉज आय एम डिस्टर्ब्ड. काय झालंय डिस्टर्ब व्हायला? तुला मी एवढा वेळा पाणीपुरी बनवून दिली, पण तुला ती बेस्ट वाटली नाही. कारण ती नव्हती बेस्ट. म्हणजे ठीक होती, ओके होती. ठीक होती, ओके होती, पण बेस्ट नव्हती ना. एजे, त्यात एवढं काय चिडण्यासारखं? म्हणजे पाणीपुरीच तर आहे. हे बघ, मी चिडलो नाहीये, मी डिस्टर्ब झालोय. कारण की असं कधीच झालं नाहीये की मी पाणीपुरी बनवली आणि ती कधी बेस्ट झाली नाही. ते मी बनवतो म्हणून नाही, कारण की माझं प्रपोर्शन दरवेळेला परफेक्ट असतं म्हणून. हेच तर, हाच प्रॉब्लेम आहे. एजे, पाणीपुरी म्हणजे काही तुमच्या रेस्टॉरंट मधली कुठली तरी कॉम्प्लिकेटेड डिश नाही. साधी पाणीपुरी आहे. हे बघा, सोपं तर असतं. पुरी घ्यायची, ती फोडायची, त्यात रगडा, थोडंसं गोड पाणी, तिखट पाणी खायची आणि मग छान आस्वाद घ्यायचा पाणीपुरीचा. एवढं सोपं आहे. कसं आहे ना, मिस्टर परफेक्ट कधी कधी इम्परफेक्ट बनवूनच गोष्टी परफेक्ट करायच्या असतात. पण तुम्ही काय, त्यात पण ते प्रपोर्शन वगैरे काय आणलं, म्हणूनच मला तुमची पाणीपुरी नाही आवडली. मग कुठली पाणीपुरी आवडते तुला? ठेल्यावरची. मी आणि मन्या खातो ना ठेल्यावरची, ती. सुमती, आज मी लीलाच्या सासरी जाऊन आलो. तिथे गेल्यानंतर ना प्रत्येक वेळेला एजंटच्या चांगुलपणाची जाणीव ना प्रत्येक वेळी नव्याने होते बघ मला. तू अचानक आम्हा सगळ्यांना सोडून गेलीस, त्यानंतर माझ्या लीलाची मला खूप काळजी वाटायला लागली का. असं कसं होणार, मी काय करू तिच्यासाठी काही कळत नव्हतं का मला. तिला माया लावणारी, तिच्यावर प्रेम करणारी, तिचा मनापासून सांभाळ करणारी अशी कोणतरी मला हवी होती. म्हणून मी कालिंदीशी लग्न केलं. पण सुरुवाती खरं सांगू का, कालिंदी तुझी जागा कधीच घेऊ शकली नाही का. एक बाप असूनही माझ्या डोळ्यासमोर तिच्यावर अन्याय होत होता, ती दुखावली जात होती. पण हे सगळं मी निमूटपणे बघत होतो ग. कधीच त्या गोष्टीला प्रतिकार केला नाही. मी तिचा बाप आहे आणि मी काही करू शकत नाही ह्याची बोच मला ना कायम सलत होती बघ. मला वाटायचं की माझ्या लीलाचं चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं, तशी स्वप्न मी बघत होतो. तिच्यावर मनापासून प्रेम करणारं कुणीतरी असा. पण ते पण पुण्य माझ्या पदरी नाही पडलेलं. पण सुमती, आज ना मी तुला खात्रीने सांगू शकतो बघ, एजंट सारखा चांगला नवरा, चांगला जावई मला तरी असं वाटतं ना की अजून तरी जन्माला आलेला नाही बघ. मी अपॉइंटमेंट न घेता झालो. जगातला कुठलाही मुलगा एवढा मोठा कधीच होत नाही की एका वडिलांना त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. यांची ऐपत काढायचा तुला काहीही अधिकार नाही. साळुके, तुला पैसेच हवेत ना, मिळतील. पण पुन्हा या घराकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाहीस तू. एक जावई म्हणून मान देण्यापेक्षा एक मुलासारखं मला सांगितलं असतं की काय प्रॉब्लेम आहे, तर हे सगळं झालं नसतो. सुमती, आता रेवती सुद्धा लग्न करून त्याच घरात जाणार आहे. माझ्या दोन्ही मुलींचं खूप चांगलं होणार आहे. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. सुमती, मी आता अभिमानानं माझं तोंड तुला दाखवू शकतो. फाईन, तुला ठेल्यावरची पाणीपुरी आवडते ना? ठीक आहे, मलाही खायची ती पाणीपुरी.
तुम्ही आणि ठेल्यावरची पाणीपुरी. हो. एजे मस्करी करता ना माझी? नो नो, आय एम सिरियस. आय एम व्हेरी सिरियस. आणि मी हे चिडून नाही म्हणत आहे. मलाही पाहायचं की त्या ठेल्यावरच्या पाणीपुरीत काय खास आहे. ओके, लगेच जाऊया. चला. आता मनाला पण फोन करून बोलत मन्याला? हम्म. एजे अहो, मन्याला कशाला? कशाला म्हणजे? तुला त्याच्याबरोबर ती पाणीपुरी खायला आवडते, राईट? मग त्याला या प्लॅन मध्ये इन्क्लूड करायला नको? कॉल पण एजे कॉल कर. आलोच मी. आता जे काय सगळं चाललं होतं ते अजिबात पटलं नाही मला. दुर्गा, मला सांग, नक्की तुझ्या डोक्यात काय आहे? तू त्या लीलाच्या बहिणीला ऍक्सेप्ट केलंयस का? काय विचारतोय मी? दुर्गा, अगं तू बोलत का नाहीस काही? आणि तू अपसेट का आहेस? मला एक सांग, ती रेवती आणि त्या यशच्या लग्नाला तू परवानगी दिली आहेस ना? अगं मग हा प्लॅन एक्झिक्यूट कसा होईल ह्याच्याकडे लक्ष दे ना. अपसेट का होतीयस? अपसेट आहे मी किशोर, पण रेवती आणि यशमुळे अपसेट नाहीये मी. एजे आणि लीलामुळे अपसेट आहे. आपण त्यांना किती वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी एजे कुठल्या तरी वेगळ्याच चष्म्यातून तिच्याकडे बघतात. बघितलं ना तुम्ही, लीलाला किती प्रेमाने पाणीपुरी भरवत होते एजे. घरातल्या बाकीच्यांसाठी कधी असा पाणीपुरीचा बेत केला होता एजेंनी? तुम्ही कधी एजेंच्या हातची पाणीपुरी खाल्ली आहे? पण नाही, तिच्यासाठी काही करायला एका पायावर तयार होता एजे. का कळत नाही एजेंना की ती मुलगी या घरासाठी योग्य नाहीये? आमची सासू होऊन हे घर सांभाळू शकत नाही ती मुलगी, पण एजे तिचं सगळं सहन करतात. का करतात? का तिच्या सगळ्या चुका पोटात घालतात? तिचे सगळे टँट्रम सहन करतात, तिच्या सगळ्या चुका माफ करतात. का? आणि आता तर तिचा तो कोणतरी मित्र आलाय, तोही सहन होतोच आहे त्यांना. मित्र? कोण मित्र? काय माहित कोण आहे. तिचा कोणतरी बालमित्र आहे म्हणे. काहीतरी नाव आहे त्याचं, तिच्यासारखंच बालिश नाव आहे काहीतरी. हा, मन्या. त्याला भेटायला गेली होती काल रेस्टॉरंटमध्ये. एजे गेले होते सोबत सोडायला आणि आल्यापासून नुसता त्याच्या नावाचा जप करते, मन्या मन्या मन्या. तरी एजे चिडत नाही येतात तिच्यावर, उलट तिची जास्तच काळजी घेतात. किशोर, मी तर म्हणते या मन्यामुळे एजे आणि लीलामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण व्हावा आणि त्यांनी तिला सरळ घराबाहेर हाकलून द्यावा. खरंय तुझं दुर्गा. आता हा मन्या आलाच आहे तर त्यांनी फक्त लीलाला भेटून परत जायला नको. काहीतरी मोठा धमाका व्हायला हवा. आजी, ये. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता काय झालं नवीन? आजी, आपली थाप आपल्यालाच महागात पडली. मी एजे ना म्हणाली की मला ठेल्यावरची पाणीपुरी खायला आवडते. आता असं वाटतं उगाच म्हणाली. एजे म्हणतायत की तू आणि मन्या ज्या ठेल्यावर पाणीपुरी खातात तिथे त्यांनाही यायचे आमच्या बरोबर पाणीपुरी खायला. अभिराम असं म्हणाला? हो, आता काय करू? अरे देवा,
खरंच प्रॉब्लेम झाला ना हो ना. आता आता काय आता काय काय करू लाव ना त्या मनाला फोन लाव सांग त्याला की त्याला पाणीपुरी खायची असेल ना. आजी काही काय मी इथे तुमच्याकडे मदतीसाठी आली आणि तुम्ही मला आगी थोडी मारायला सांगताय. आजी एक तर काय ओळख न पाळत त्या माणसाची, असं कसं फोन करू आणि काय सांगू? शांत राहा त्याला सांग की बाबा माझ्या नवऱ्याला पाणीपुरी खायची आहे तर मी आणि माझा नवरा येतो त्या पाणीपुरीच्या ठेल्यावर तिथे तू ये बस एवढेच बोलायचंय सोपं आहे बाळा. हा आजी हा तुम्हाला मला शिक्षा करायची का? अगं का मी शिक्षा करू नाही नाही माझं काय चुकलंय का? बिलकुल नाही बाळा तुझं कसं चुकेल म्हणजे तुम्हाला माझा राग आलाय ना? तिला नाही ग म्हणजे तुम्हाला मी आवडत नाही ना? शिलीला कसं असं बोल असं सुसायडल आयडिया देताय. मी असं काही करणार नाही. ऐक तू तर मला ना असं बुचकळ्यात पाडतेस. तू अभिरामला सगळं खरं खरं सांगतेस की मन्या नावाचा खरंच कोणीच मित्र नाहीये तुझा. सगळं असंच खोटं होतं म्हणजे हे सगळं प्लॅनिंग होतं माझं आणि आजींचा. नाही नाही आजी, एजे किती चिडतील माझ्यावर. मग आणि आजी आता एवढं चांगलं अटेन्शन मिळतंय त्यांचं, ते पण जाईल. मग त्यापेक्षा फोन करणं जास्त सोपं नाही का? कर ना फोन, सांग मनाला माझा नवरा आणि मी पाणीपुरी खायला ठेल्यावर येते तू तिथे ये. सोपं आहे. तू घाबरतेस का लीला? अभिराम आहे ना तुझ्यासोबत, घाबरायचं नाही. असला विचार करतेस लीला एवढा? जा ना कर फोन त्याला, कशाला वेळ वाया घालवतेस? जा, अभिराम तिथे तुझी वाट बघत असेल. आता तू जर का उशीर केलास तर मग त्याला संशय येणार. कर कर मरायला फोन कर. बरं फोन कर लीला, फोन कर जा ना. हा सॉरी करते. आजी म्हणतात तसं करून बघू का? ठीक आहे लीला, आता जास्त विचार करू नकोस. पार्टनर तूच लक्ष दे रे बाबा. लीला, त्या मन्याला कॉल कर आणि सगळं एका दमात सांगून टाक. केला कॉल नाही का? हे जे आपल्याला प्लॅन कॅन्सल करावा लागेल. का कॅन्सल का करायचा? कारण ऐक पोट दुखतंय माझं म्हणून. एक काम कर, बस बस. मी मेडिसिन्स घेऊन येतो. नको. म्हणजे औषध नको आहे मला. आजीने मला सांगितलंय काढा कसा बनवायचा. काढा घेतला की वाटेल मला बरं. आणि जे आजचा प्लॅन तेवढा कॅन्सल करावा लागेल. हा प्लॅन कॅन्सल होणार नाही दिला. हे जे एवढं पोटात दुखतंय माझ्या, तरी जबरदस्ती घेऊन जाणार आहात का पाणीपुरी खायला? ऐक मी असं कधीच करणार नाही. तू घरी बसून आराम कर, मी आईला सांगतो तुझी काळजी घ्यायला. फक्त मला त्या मन्याचा नंबर फॉरवर्ड कर. मलाही बघायचं की तुला नक्की कुठली पाणीपुरी आवडते. आणि तू नको खाऊस, तुझा तो मन्या आणि मी खातो पाणीपुरी, राईट? अहो पण कॉलिन मी घरी आणि हे एजे मन्याला भेटणार. त्यात हा मन्या तरी कुठे मन्या आहे? पार्टनर, अरे मला कधी बोर्डाच्या पेपरला सुद्धा एवढी भीती वाटली नव्हती रे. आता मी त्या मुलाला फोन लावते. हा बघ बाबा, तूच सांभाळून घे. कर को
नमस्कार. कोण? हॅलो मन्या. मन्या? कोण मन्या? अहो मी तर हा हा, अरे रेंज नाहीये का? हॅलो, तुला ऐकू येते का? अरे मी बोलतीये मन्या. कोण तुम्ही? अच्छा अच्छा, तुम्ही उपहारगृहात भेटलेल्या त्याच ना? हो हो, मीच. मला माहित होतं की तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधाल. खूप वाट बघितली हो मी तुमची. तुमच्या आवाजावरूनच मी ओळखलं तुम्हाला. माझं तुझ्याकडे एक काम होतं. काम? कुठलं काम? तुम्ही काहीही सांगा. हा सेवक तुमच्या सेवेसाठी अगदी धावून येईल. आहात ना? हो, आपण आज भेटणार होतो ना? आपण भेटणार होतो? हे कधी ठरलं? पण असो, जरीही ठरलं नसेल तरी आता ठरवूया आपण. तुमच्यासाठी मी कुठेही यायला तयार आहे. ओके ओके, ठीक आहे. माझ्या बरोबर माझा नवरा पण येतोय. आपण नेहमी जिकडे पाणीपुरी खातो ना ठेल्यावर, तिथे भेटूया. अहो पण कुठली पाणीपुरी आवडते तुम्हाला? तू म्हणशील तिथे भेटू आपण मन्या. असं म्हणताय? मी तुम्हाला पत्ता पाठवतो, तिथे तुम्ही तुमच्या यजमानांना घेऊन या. अगदी चविष्ट पाणीपुरी खायला घालतो तुम्हा दोघांना. या हा, मी वाट बघतोय. येते हा मी. बाय मन्या, भेटू. जे प्लॅन डन आहे, येतोय तो. गुड. त्याचा नंबर मला फॉरवर्ड कर. मी त्याला फोन करतो आणि भेटतो. थांबा. जातो काय? मी पण येते ना, जाऊया आपण. हे शुअर? आय मीन, तुझं पोट दुखत होतं ना? हो, म्हणजे अजूनही दुखतच आहे, पण आता थोडं कमी झालंय. म्हणजे मन्याशी बोलले ना, त्यामुळे आता बरं वाटतंय. राईट. चला मग, या. पार्टनर, अरे काय घडतंय? मी आणि आजी तर फक्त नाटक करत होतो. आता हे सगळं भलतंच व्हायला लागलंय. पार्टनर, आता काय खरंच त्या अनोळखी मन्याबरोबर पाणीपुरी खायची?